दीपनगर औष्णिक केंद्रानं राख उपसा करण्याचं बोगस टेंडर काढलंय असं माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झालंय। हा आरोप भुसावळ गावकऱ्यांनी केलाय। दीपनगर प्रशासनानं ही बोगस निविदा रद्द करून गावकरी मजुरांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली। असं झालं नाही तर 12 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण केलं जाईल। त्यानंतर 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशाराही देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द या गावात पाणीपुरवठ्याच्या रोहित्रेला मोठ्या प्रमाणात वेलींचा विळखा पडलाय। त्यामुळे 8 दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद आहे। या संदर्भात तक्रार करूनही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि विद्युत वितरण अधिकारी दुर्लक्ष करतात। या वेली तात्काळ काढाव्या अशी मागणी जोर धरू लागली। विदर्भातून येणाऱ्या पूर्णा नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतोय। पूर्णा नदीत टाकलेला भराव जसाच्या तसा पडून आहे। या महामार्गाचं काम सुरू असताना भराव टाकण्यात आला होता। यामुळे नदीकडच्या शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। तर मुक्ताईनगरला आणि खामखेडा पुलाला पुराचा वेढा पडण्याची भीती आहे।